नमस्कार. आजचा सवाल या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे प्रमोद महाजन यांच्याबद्दल. भारतीय जनता पक्षाला प्रमोद महाजन यांचा विसर पडलाय का, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही SMS पाठवतायत, पाठवत राहा. मी या कार्यक्रमाच्या शेवटी अंतिम निकाल या प्रश्नावरचा जाहीर करीन. हा प्रश्न मी का विचारतोय हे तुम्हाला नेमकं माहिती आहे. काल प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन हिला तिकीट नाकारण्यात आलं आणि गोपीनाथ मुंडे नाराज झाले. सगळेच महाजन कुटुंबीय नाराज झालेले आहे. आज सकाळी, आज दुपारी मी महाजन कुटुंबातल्या किमान 2 व्यक्तींशी बोललो. त्यांची प्रतिक्रिया खूप जळजळीत होती. त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने कृतज्ञपणा केलेला आहे. प्रमोद महाजन यांची जाणीव ठेवलेली नाही, त्यांच्या कामाची जाणीव ठेवलेली नाही आहे. आणि प्रमोद महाजन यांच्यानंतर त्यांच्या पत्नीला किंवा त्यांच्या मुलीला तिकीट द्यायला हवं होतं. पूर्वी रामदास नायक किंवा प्रेमकुमार शर्मा या नेत्यांबाबत असं झालेलं आहे. त्यामुळे इथेही घडायला हवं होतं. आणि बीजेपीतल्या इतर नेत्यांनीही आपल्या मुलांना पुढे केलेलं आहे. त्यामुळे केवळ पूनम महाजन यांच्यावरच अन्याय का, असा प्रश्न अत्यंत खेदजनक स्वरामध्ये हे सगळे महाजन कुटुंब विचारतायत. ते दुखावलेले आहेत. म्हणूनच आज मी चर्चा करणार आहे प्रमोद महाजन यांचा विसर पडलाय का भाजपला, याबद्दल. माझ्या सोबत आहेत माझ्या स्टुडिओमध्ये उदय निरगुडकर, त्यांना आपण ओळखतोच, ते व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. माझ्या सोबत आहेत खारहून मधू देवळेकर. मधू देवळेकर हे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आहेत, भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आहेत. आणि माझ्यासोबत आमच्या फोर्थ स्टुडिओतून आहेत महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर. निरगुडकर, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. याचं कारण तुम्ही महाजन यांना खूप जवळून ओळखत होतात, त्यांची कार्यपद्धती तुम्ही पाहिलेली होती, त्यांचं योगदान जे आहे भाजपला हे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, भाजप महाजन यांना विसरलंय का? मुळात हा प्रश्न भारतीय जनता पक्ष प्रमोद महाजन यांना विसरलाय का, हा प्रश्न बरोबर आहे असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्षातले काही नेते प्रमोद महाजनांना विसरले आहेत का, हा खरा यातला प्रश्न आहे. महाजनांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे भारतीय जनता पक्षाचं ते अतुलनीय आहे. महाराष्ट्रातनंच नव्हे तर संपूर्ण भारतातनं जर अडवाणी आणि वाजपेयी सोडले तर अशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन कुठल्याही नेत्याचं नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या पक्षात त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या घरातल्या एखाद्याला उमेदवारी मिळावी असं त्यांच्या घरातल्यांना वाटणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती. तसा त्या पक्षाचा प्रघातही आहे. त्यामुळे ती उमेदवारी न मिळाल्यानं साहजिकच एक प्रकारची नाराजी त्यांच्याकडे येणं आणि आपले आता वडील नाहीत म्हणून आपल्यावर ही पाळी येणं आलेली आहे की काय असं त्यांना वाटणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे असं मला वाटतं. मी जातोय मधू देवळेकर यांच्याकडे. देवळेकर, मला सांगा, प्रमोद महाजन यांच्या मुलीला तिकीट नाकारल्यामुळे महाजन कुटुंबियांवर अन्याय झालाय का? प्रमोद महाजन यांना भाजप विसरलाय का? प्रमोद महाजन यांनी योगदान दिलं होतं भाजपला, हे तुम्हाला मान्य आहे का? निखिलजी नमस्कार. नमस्कार. तुम्ही जे हे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की पूनम महाजन यांना तिकीट नाकारण्यात आलं नाही. त्यांनी एक ठराविक ईशान्य मुंबईच्या बैठकीचा आग्रह धरला, त्या बैठकीसाठी त्यांना तिकीट देण्यात आलं नाही ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांना इतर जागेहून तिकीट मिळू शकत होतं, परंतु त्यांनी तिथे नाकार दिलेला दिसतोय. अजूनसुद्धा त्यांनी जर होकार दिला तर दुसरे ठिकाणून त्यांना तिकीट मिळू शकतं. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावरती अन्याय केला आहे असं म्हणता येणार नाही. परंतु खरं म्हणजे या तिकिटावरून संबंध देशातील सर्व राजकीय पक्षांच्या एकूण तिकीट वाटपाबद्दलच आपण विचार करायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी कुटुंबियांना, आपल्या परिवारातील लोकांना वगैरे तिकीट देण्यात येतं आणि खरे जे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, जे वर्षानुवर्ष काम करतात, अशा लोकांना तिकीट नाकारण्यात येतं. हे योग्य नाही. परंतु आज याबाबत कोणीच चर्चा करत नाही. प्रमोद महाजन यांनी जे काही काम केलं ते खरोखरच स्तुत्य काम होतं, चांगलं काम होतं. त्याच्याबरोबरच त्यांची काही चर्चास्पद वागणूक पण होती. परंतु प्रमोद महाजनांना पक्ष विसरलाय का, हा प्रश्न माणूस गेल्यानंतर साधारणतः जगाची पद्धतच अशी आहे की त्याला लोक विसरतात. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी खून और पसीना बहाकर पार्टी को बनाया, परंतु त्यांना पक्ष किती आठवण करतोय त्यांची. वसंतराव भागवत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष उभा केला, त्यांना किती आठवण करतोय त्यांची. त्यामुळे हा एक दस्तूर आहे, रिवाज आहे. माणूस गेल्यानंतर त्याचा विसर पडतो.
माणूस गेल्यानंतर त्याला विसर पडतो. मी येतो मधुजी तुमच्याकडे, पण मी जातोय प्रकाश अकोलकर यांच्याकडे. अकोलकर, मला सांगा तुमचं काय मत आहे? पूनमवर अन्याय झालाय का आणि महाजन यांची स्मृती अडगळीत टाकली आहे का भाजपने? या दोन अगदी परस्पर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. महाजनांना महाराष्ट्र भाजप पर्टिक्युलरली महाराष्ट्र भाजप विसरला आहे काय, हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि पूनम महाजन यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं का, हा एक वेगळा मुद्दा आहे. देवळेकर जे सांगतात ना की त्यांना दुसऱ्या मतदारसंघातून अद्यापही तिकीट मिळू शकतं, त्यावर माझा विश्वास नाही. कारण 2-3 मतदारसंघ त्यांनी ट्राय केले. त्यांनी आधी दक्षिण मुंबई मागितला, मुळात मागावा का नाही, आणि त्यांची कॉन्ट्रीब्युशन केवळ महाजन यांची मुलगी एवढीच आहे का, हा पण एक चर्चेचा विषय होऊ शकतो. पण भाजपने केवळ महाजनांची मुलगी म्हणून तिकीट द्यायला काहीच हरकत नव्हती. कारण वसुंधरा राजे, जसवंत सिंग, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री धुमाल, येडियुरप्पा या सर्वांच्या मुलांना त्यांनी तिकीटं दिली आहेत, त्यांना हवी ती तिकीटं दिली आहेत. त्या सर्व नेत्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी महाजन आणि मुंडे यांची कॉन्ट्रीब्युशन इतकी मोठी आहे. तुम्ही मला वेळ दिलात तर मी 2 मिनिटात किंवा रादर 1 मिनिटात ती कॉन्ट्रीब्युशन सांगू शकतो. त्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल बोलायचं झालं तर महाजन आणि मुंडे यांनी पक्षाची सूत्र 1980 नंतर हातात घेतली भाजपची. तोपर्यंत फक्त हा भटा ब्राह्मणांचा, व्यापाऱ्यांचा, शेटजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. महाजनांचा ब्रेन आणि मुंड्यांचं लेगवर्क याच्या जोरावर हा पक्ष तळागाळात गेला. हा पक्ष माळी, वंजारी, धनगर अशा अन्य समाजापर्यंत पोहोचला आणि केवळ महाजनांच्या दूरदृष्टीमुळे शिवसेनेबरोबर युती झाली. त्यामुळे 1985च्या विधानसभा निवडणुकीत 16 ही आमदारांची संख्या 90च्या निवडणुकीमध्ये 42 झाली. इतकी मोठी कॉन्ट्रीब्युशन महाजनांची होती. राष्ट्रीय स्तरावरच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल मी आता बोलत नाही, त्यांची वागणूक शंकास्पद होती असं सुद्धा देवळेकर म्हणाले. मी त्यांना एवढंच सांगू शकतो की महाजन असताना कोणीही त्यांच्या शंकास्पद वागणुकीबद्दल कधी प्रश्न विचारला नव्हता. उलट त्यामुळे मिळणारे लाभ प्रत्येक भाजपचा नेता गडकरी आणि तावडे यांच्या सकट पदरात पाडून घ्यायला उत्सुक होता. अगदी बरोबर आहे अकोलकर, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे अकोलकर. शेवटी जे म्हणाले म्हणजे महाजन यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते आहेच, राष्ट्रीय पातळीवर आहे आणि इथे महाराष्ट्रात सुद्धा आहे. ते शेवटी जे म्हणाले की महाजन जिवंत असताना त्यांचं जे विवादात्मक वर्तन होतं, त्यांचं फंड रेझिंग होतं, सर्व होतं, याविषयी हे लोक कोण बोलले नाहीत. नितीन गडकरी असोत, विनोद तावडे असोत, इतर नेते असोत, त्यांनी महाजन यांचा लाभ घेतला. आज हे सगळे नेते त्यांच्या विरोधात का गेलेत? एकमेव कारण म्हणजे वैयक्तिक याच्यामधला द्वेषाचा भाग जो असतो तो असतो. आणि राजकारणामध्ये एखाद्याचा उपयोग संपला की त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांसकट त्यांना डंप करण्याची वृत्ती असते. आज साहब सिंग वर्मांच्या मुलाचं काय झालं? येडियुरप्पांच्या मुलाला तिकीट मिळालं, वसुंधरा राजे यांच्या मुलाला तिकीट मिळालं असा प्रकाशजींनी उल्लेख केला तर बरोबर आहे. पण त्यांचे आईवडील जिवंत आहेत. आज साहेब सिंग वर्मा जिवंत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट नाही. आणि मग आज पूनम महाजन यांचे वडील जिवंत नाहीत म्हणून त्यांना तिकीट नाही, अशा प्रकारचा एक चुकीचा मेसेज जातो की काय, अशी शंका यातनं निर्माण होते. तर मला असं वाटतं की व्यक्तिगत याच्यामधले कारणं असू शकतात आणि तीच कारणं करायची दूरदृष्टीच्या राजकारणावर मात करून भाजपमध्ये आता दिसत आहेत. याच्यानं एक दूरगामी परिणाम पक्षाच्या संघटनेवर निश्चित होणार आहे. युवकांच्या मनोबलावर, संघटनेच्या मनोबलावर आणि त्याहीपेक्षा महिलांच्या मनोबलावर फार मोठा परिणाम होईल असं मला वाटतं. फार मोठा परिणाम होणार आहे. मी पुन्हा जातोय मधु देवळेकर यांच्याकडे. देवळेकर, आता जे उदय निरगुडकर म्हणाले की वैयक्तिक द्वेषातून महाजन यांच्या विरोधात गेले आहेत, त्यांच्या बरोबर असलेलेच लोक, मला तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की महाजन यांचं वर्तन जे आहे ते विवादास्पद होतं. मला त्याला जोडून तुम्हाला असं विचारायचं आहे, वैयक्तिक द्वेष हा एक भाग आहे, संघ परिवारातला एक मोठा गट महाजन यांच्या विरोधात कायम होता, याचं कारण काय होतं? आज तोच गट जो आहे तो अधिक प्रभावी झालाय का? महाजनांनी भारतीय जनता पक्षाचे जी एक परंपरा होती त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, निधी संग्रहाचं काम हे जो कोणी पक्षाचा खजिनदार असायचा तो आणि इतर व्यक्ती मिळून ते निधी संग्रह करायचे. परंतु महाजनांनी ठरवलं की निधी संग्रहाचं काम पण मीच करणार. ते पक्षाचे सरचिटणीस होते, संघटनात्मक जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी ठरवलं की पक्षाच्या संघटनेची निरनिराळ्या ठिकाणी पदाधिकारी नियुक्त करण्याची जबाबदारी माझी आणि ते मीच करणार. नंतर पक्षामध्ये इतर पक्षांची चर्चा विचारणा करायची, पक्षाचे उमेदवार नक्की करायचे,
राजकीय वाटाघाटी करायच्या, ही भूमिका एक टीम म्हणून आम्ही पूर्वी करत असो. त्यांनी ठरवलं की हे सगळं मीच करणार, बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा मीच करणार. म्हणजे त्यांनी एक पक्षामध्ये जे कलेक्टिव्ह लिडरशिप होती त्याच्या जागी व्यक्तिनिष्ठ लिडरशिप आणण्याचा प्रयत्न केला. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा, फंड कलेक्शनच्या बद्दल आणि इतर मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या बरोबरचे त्यांचे जे व्यवहार आणि संबंध होते ते सुद्धा फार वैयक्तिक प्रकाराचे होते. त्याचा फायदा निवडणुकीमध्ये कदाचित पक्षाला मिळत असेल, परंतु त्याचा फायदा व्यक्तिगतरित्या श्री महाजन यांना आणि ज्यांच्यावरती त्यांचा अनुग्रह होता अशा लोकांनाच मिळत होता. महाजनांनी अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारलं. उदाहरणार्थ वामनराव परब हे तळागाळातले कार्यकर्ते, मुंबईमध्ये ज्यांनी पक्ष बांधण्यामध्ये खूप मदत केली, त्याला तिकीट नाकारून त्यावेळेस त्यांनी किरीट सोमय्याला तिकीट दिलं. तर असे माधव महाजन स्वतःला जे आवडेल, स्वतःला जे पटेल त्याच्या बाबतीत ते निर्णय घेत होते. मी म्हणजे हममन्यपणाने सांगत नाही की मी महाजनांना ओळखलं होतं आणि त्यांच्या विरुद्ध मी आवाज उठवला होता. त्यावेळेस माझा काहीही स्वार्थ नव्हता. मला कुठलं तिकीट नको होतं किंवा मला कुठलं पदसुद्धा नको होतं, परंतु त्यांनी जी वागणूक पक्षामध्ये सुरू केली होती त्याच्याविरुद्ध मी आवाज उठवला होता. त्यामुळे श्री प्रकाश अकोलकर म्हणतायत की ते असताना कोणी आवाज उठवला नाही, ही गोष्ट तितकीशी बरोबर नाही. तर आज प्रश्न असा आहे की आपल्याला देशामध्ये कुठल्या प्रकारची राजकारण करायचं अगदी आहे. बरोबर आहे. आणि तुमचा हे महत्वाचा मुद्दा आहे. मधु देवळेकर, मी तुमच्याकडे येणार आहे आणि नंतर त्या मुद्द्याकडे येणार आहे, पण मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर. मला माहिती आहे उदय निरगुडकरांना काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे या मुद्द्यावर. आता जे गंभीर आरोप मधु देवळेकर यांनी केले फंड कलेक्शन बाबत वगैरे, उदय निरगुडकर त्यावर अधिक प्रकाश टाकू शकतात. पण मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा. भाजपला प्रमोद महाजन यांचा विसर पडलाय का? पडद्यावर बघा लोक काय म्हणतायत. होय म्हणतायत 89% लोकांनाही राजकारण समजतंय असं दिसतंय. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.